राज्य विधिमंडल हिवाड़ी अधिवेशन उपराजधानी नागपुर में चल रहा है। क्या खास रहेगा आज का सत्र अधिवेशन में? आज का पहला दिन देखा जा सकता है। हफ्ते भर का जो अधिवेशन राजनीतिक माहौलों को किस तरीके से गरमाएगा, कैसे फिर गंभीर मुद्दों से हम बात करेंगे। गंभीर मुद्दों पे काश्तकार का मुद्दा हो, अन्य ऐसे रोजगारों का मुद्दा हो, ऐसे गंभीर मुद्दों पे हम उनसे चर्चा करेंगे और चलते हैं। बने रहिए आप हमारे साथ। कमी दिवसाचं हे अधिवेशन पाहण्यात येत आहे। कसल्या मुद्द्यावर तुम्ही आता बोलणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आपण 8 दिवसाचं अधिवेशनाचं कामकाज दिसतंय। आजचा एक दिवस शोक प्रस्ताव झाल्यानंतर आजचं कामकाज संपणार आहे। उर्वरित 7 दिवसामध्ये विदर्भात जर अधिवेशन होत असेल तर विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरच फोकस झालं पाहिजे। आपण पूर्व विदर्भात गेलात तर धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। आमच्या पश्चिम विदर्भामध्ये आला तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। शासनाने 8,100 रुपये हमी दर सीसीआयचा ठरवलेला आहे। खाजगी व्यापारी 7,500 रुपयांनी ते खरेदी करतायत, पण सीसीआयची मर्यादा एकरी 5 क्विंटल इतकीच खरेदीची आहे। उत्पन्न एकरी 12, 13, 14, 15 पर्यंत जातं। त्यामुळे सीसीआयची खरेदीची मर्यादा वाढवावी। सोयाबीनच्या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्या पद्धतीने नोंदण्या होत आहेत त्याची मर्यादा वाढवली गेली पाहिजे सोयाबीन खरेदीची। आणि फळबाग उत्पादक शेतकरी असेल म्हणजे मोसंबी संत्रा उत्पादक शेतकरी वरुड अमरावती भागात आहेत। आमच्या हिवरखेड भागामध्ये केळी उत्पादक संत्रा उत्पादक शेतकरी आहेत। यांना सुद्धा फळपीक विमा, ट्रिगरचे प्रश्न, विम्याचे प्रश्न, विमा कंपन्यांचा मुजोरपणा, या सगळ्यांवर 5-7 दिवसात जशी संधी मिळेल त्यावर आम्ही चर्चा आणू। आणि विदर्भात अधिवेशन असल्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच ही चर्चा झाली पाहिजे, त्याकरताच हा नागपूर करार झाला होता। वास्तविक 3 आठवड्याचं अधिवेशन अपेक्षित होतं, पण 7 दिवसाचं होते। याबाबत मी स्वतः खेद व्यक्त केलाय। अजून हे जे आता नाही झालं तर समोर आपला काय राहणार विरोध आपला? नाही, आता कामकाज सल्लागार समितीमध्ये कार्यक्रम ठरलेला आहे। आता सोमवार ते रविवारपर्यंत, शनिवार रविवार सुद्धा दोन्ही दिवस संसदेचं आपल्या विधिमंडळाचं कामकाज चालेल। त्याच्यात बदल होणार नाही, पण जितके दिवस चालेल तितके दिवस विदर्भाच्या आमदारांनी विदर्भाच्या प्रश्नावर आपलं मत मांडावं। सध्या झालेल्या इलेक्शन मध्ये जे झालेलं आहे राजकारणामध्ये त्या विषयावर आपण काय म्हणणार? सध्या ज्या निवडणुका झाल्या 50% वर जिथे आरक्षणाच्या मर्यादा गेल्या त्या निवडणुका थांबवण्यात आल्या, नगर परिषद नगर पंचायतीच्या। आणि तो निकाल 3 डिसेंबरला येणं अपेक्षित होता, पण एका याचिकाकर्त्यांनी वरोऱ्यामधल्या ती याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली आणि तो निर्णय सार्वत्रिक लागू करण्यात आला। त्यामुळे 3 डिसेंबरचा निकाल थेट 21 डिसेंबरला जातोय। हे निवडणूक आयोगानं अशा प्रकारे केलेलं जे काही वर्तन आहे ते कुणीही मान्य केलेलं नाही। स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। 3ला निकाल लागून गेले असते तर अतिउत्तम झालं असतं, पण आता परत 21ला निकाल लागतायत आणि 21ला म्हणण्यापेक्षा 31ला लावा, 31 डिसेंबर, म्हणजे नवीन वर्ष सेलिब्रेट करताना विरोधकही नाराज होणार नाही, म्हणजे जिंकणारही नाराज नाही, पडणारही नाराज नाही। अजून 10 दिवस टाइम वाढवून घ्यायला पाहिजे त्यांनी। म्हणजे काही ना काही जसं जसं लांबत जाईल तसं तसं त्याच्यात काही ना काही क्युरिया निघत या लांबवण्यामध्ये पोलीस यंत्रणेवर ताण आला। जर मी उमेदवार असेल तर माझ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या जामरच्या समोर जिथे त्या हाऊसमध्ये त्या ईव्हीएम ठेवलेल्या आहेत तिथं लोक रात्र रात्र जागून काढतायत। पोलिसांवर ताण आलाय। ही सगळी यंत्रणा कोलॅप्स झाली ना, याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि निवडणूक आयोग याच्या बाबत काही बोलताना दिसत नाही। मग हे निवडणूक आयोगाची भूमिका कोणालाही पटलेली नाही।